नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. प्राध्यापक मोहन वनखंडे सर, शिवसेना महानगर प्रमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष या उपक्रमाचे उद्घाटन शिवसेना मुंबईचे निवडणूक समन्वयक माननीय वैभव वाघ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमात सांगली जिल्हा अध्यक्ष बजरंग भाऊ पाटील यांच्यासह सागर वनखंडे, रामचंद्र साळुंखे, अमोल वळसंग, युवक नेता युवराज यमगर, विनायक हजारे तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या दैनंदिन नागरी समस्या, रस्ता, पाणी, वीज, स्वच्छता, आरोग्य, समाज कल्याण तसेच महापालिकेच्या विविध शासकीय योजनांसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हा सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. नागरिकांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. नागरिकांसाठी आवाहन: शहरातील प्रत्येक नागरिकाने धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा. आपल्या परिसरातील कोणतीही नागरी तक्रार, प्रश्न किंवा योजनांची माहिती मिळवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. माननीय मोहन वनखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या प्रत्येक समस्येला तत्पर आणि प्रभावी प्रतिसाद देण्याची हमी देण्यात आली आहे. आपली समस्या आमची जबाबदारी. महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून एक संकल्पना सध्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. ती संकल्पना म्हणजे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष. ज्या पद्धतीने दिघे साहेबांची शिकवण होती की आपल्याकडे आलेला माणूस हा रिकाम्या हाताने परत नाही गेला पाहिजे, त्याला काहीतरी मिळालं पाहिजे की जे त्याच्या आयुष्यासाठी उपयुक्त आहे. अशा पद्धतीचं काम आत्ताच्या काळात कोणतं करायचं असेल तर जो शिंदे साहेबांचा मुख्य विषय आहे की ज्याच्यावरती कायम त्यांचा भर असतो. मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारीच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा असं घडलं की शासनाच्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्या. तर त्याचंच आधुनिक आणि अजून मोठं स्वरूप म्हणजे धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर आता सुरू होत आहेत. त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतोय आणि आज सांगायला आनंद होतो की आज सांगली, मिरज, कुपवाड या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या सगळ्या नागरिकांना या सगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन या कक्षाच्या माध्यमातून होणार आहे. त्याच्यासाठी आजच मिरजमध्ये माननीय मोहन वनखंडे सर, बजरंगदादा पाटील यांच्या माध्यमातून आज मिरजेतल्या या कक्षाचं उद्घाटन झालेलं आहे. तर या महानगरपालिका क्षेत्रातील आणि सांगली जिल्ह्यातील सगळ्याच नागरिकांना, सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने विनंती आहे की केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, महानगरपालिका असेल, याच्या 5,000 पेक्षा जास्ती योजना हे आपल्यासाठी असतात पण आपल्याला ते माहिती नसतात. पण आता या पुढच्या काळात शिवसेनेच्या प्रत्येक कार्यालयामध्ये या योजना तुम्हाला जाणून घेता येणार आहे. तरी धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्ष हा जो उपक्रम सुरू झालेला आहे याच्यातनं या ज्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत त्या योजना जाणून घेण्यासाठी सगळ्या नागरिकांनी आमच्या शिवसैनिकांशी संपर्क साधावा. ओके.